धुळ्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन। 1.82 लाख बालकांना पोलिओ डोसचे उद्दिष्ट। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ। धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन आज रविवारी उत्साहात पार पडले। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। जिल्हा रुग्णालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, मुंबई शहरी विभागाचे संचालक डॉक्टर प्रसाद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, महिला व बाल रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अश्विनी भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वप्नील पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर गीतांजली सोनवणे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिका प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपस्थित होते। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी सांगितले की जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील 1,82,843 बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। यासाठी 1508 लसीकरण केंद्रावर 3260 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 63 ट्रान्झिस्ट पथके आणि 91 मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत। या सर्व लसीकरण केंद्रांवर पोलिओचे 2 थेंब देण्यात येतील। त्यानंतर पुढील 5 दिवस घरोघरी जाऊन एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। पोलिओ पासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अत्यंत प्रभावी आहेत। त्यामुळे जिल्ह्यात 5 वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब पाजून या मोहिमेला यशस्वी करावे। कोणतेही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे अशा सूचना देखील भाग्यश्री विस्पुते जिल्हाधिकारी यांनी दिल्या। प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचा डोस घेऊन 100% लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना आवाहन केले आहे। आज दिनांक 28 जून 2026 रविवार रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी महोदया भाग्यश्रीजी विस्पुते मॅडम तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेबजी बेलदार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला। तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेबजी बेलदार यांनी आपल्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महाराष्ट्र जिल्ह्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या कार्डियक कॅथ लॅबचा आढावा घेतला। कार्डियक कॅथ लॅबचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी केला आणि त्या कॅथ लॅबमध्ये असलेल्या सर्व सोयीसुविधांचा त्यांनी आढावा घेतला। 13/9/2025 रोजी माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या हस्ते कार्डियक कॅथ लॅबचा जी की महाराष्ट्रातली सर्वप्रथम कार्डियक कॅथ लॅब होती त्याचा शुभारंभ लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात आला। त्या दिनांक 13/9/2025 पासून त्या हस्तागत कार्डियक कॅथ लॅबमध्ये जवळजवळ 180 एंजिओग्राफी यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या आहेत। तसेच 12 एंजिओप्लास्टी देखील यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी आमच्या जिल्हा रुग्णालयातील कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रांजल पाटील यांनी सर्व या एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडलेल्या आहेत। तरी धुळेकर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी विनम्र आवाहन करतो की ज्या कोणा रुग्णांना हृदयाचा आजार असेल त्यांनी आमच्या जिल्हा रुग्णालयात असलेल्या कॅथ लॅबमधल्या सोयीसुविधांचा लाभ घ्यावा। धन्यवाद। तरी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना मी विनम्र आवाहन करतो की पुढील 5 दिवस म्हणजे आजपासून पुढील 5 दिवस आमच्या रुग्णालयातील आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हे घरोघरी जाऊन पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवणार आहेत। तरी नागरिकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा। 27 मार्च 2017 पोलिओ फ्री घोषित करण्यात आला होता। पण देर आर सम इन्स्टान्सेस काही केसेस अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये मिळाले। जस्ट प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपण आता अभियान परत एक वेळा 5 दिवसासाठी राबवतो आहे। आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये 1,82,843 इतके मुलं आहेत इन द एज ग्रुप ऑफ 0 to 5। तर आपण आपले विविध सेंटर्स म्हणजे 1508 लसीकरण केंद्रावर 3260 एवढं मनुष्यबळ वापरून हा अभियान नेक्स्ट 5 दिवसासाठी चालवणार आहे।
तर आज तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा पार पाडा आणि तुमच्या आजूबाजूला पण कुणी असतील रोजगार रिमेनिंग ज्यांचं बाकी असेल हे पोलिओ डोस घ्यायला, त्यांनाही अवेअरनेस क्रिएट करा. अँड आय रिक्वेस्ट यू टू गिव्ह 100% ऑफ युअर स्टोरी. थँक्यू सो मच.